नमस्कार मित्रांनो, बरेच विद्यार्थी मित्र जे आता वाट बघत आहे 12वी आणि 10वीच्या रिझल्टची. त्याच्यातच मित्रांनो आता न्यूज आलेली आहे. 12वी आणि 10वीचा निकाल जो आहे पुढील आठवड्यात 12वीचा निकाल असं म्हणत आहे. काय म्हटलेलं आहे न्यूजमध्ये आपण जाणून घेऊया. तरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर बघा, राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी आणि 10वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थी पालक वर्ग गोंधळून गेलेला आहे. ते वेगवेगळ्या न्यूज येत आहेत, त्याच्यामुळे गोंधळ उडालेला आहे. तर मित्रांनो, आता 12वीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे आणि 10वीचा निकाल जो आहे चौथ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. आता जे आठवडे क्लिअर झालेले आहे, तिसऱ्या आठवड्यात तुमचा 12वीचा आणि चौथ्या आठवड्यात 10वीचा निकाल लागणार आहे. त्याच्यामुळे तुमचा संभ्रम तुम्ही आता दूर करू शकता. दोन्ही निकालाची तारीख निश्चित होताच मंडळातर्फे अधिकृतरित्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेली आहे. 12वी 10वी निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता असते. 10वी 12वी निकालानंतर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. दरम्यान निकाल केव्हा लागणार याबाबत वेगवेगळ्या बातम्या आणि चर्चेला उतू आलेला आहे. या संदर्भात दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेल्या गुणपत्रिका तयार करण्याचं कामही वेगानं चालू आहे. साधारणपणे मे अखेर निकाल जाहीर करण्यात असल्याचं यापूर्वी राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं होतं. परंतु आता इथे जे आहे आपण तिसरा आठवडा आणि चौथा आठवडा म्हटलेला आहे, परंतु अजून तारीख आलेली नाही आहे. तारीख निश्चित नसल्याने संभ्रम जे आहे कायम आहे. अद्याप निकालाची तारीख निश्चित नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम आहे. परंतु याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे, मंडळाध्यक्ष शरद गोसावी यांनी म्हटलेलं आहे की जे आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे तुमचा 12वीचा निकाल आणि चौथ्या आठवड्यामध्ये 10वीचा निकाल घोषित होणार आहे. तरीही याच्या तारखा आल्या की ते सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल. तरी मित्रांनो, या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचं काय म्हणणं आहे नक्की जे आहे कमेंट करा. तसेच जे आहे तुमचे पुढील जे डॉक्युमेंट्स आहे ते सुद्धा तुम्ही तयार करून ठेवा, कारण पुढे तुम्हाला जे आहे कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत असतात. TC तर तुम्हाला जे आहे पास झाल्यावरती मिळेल आणि बाकी इतर डॉक्युमेंट्स जे असतात ते तुम्ही तयार करून नक्की ठेवा. जसं की कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं असते. तुमचं कास्टवरून मग तुम्हाला जे आहे नॉन क्रिमिलियर वगैरे सुद्धा काढता येतं. तरी मित्रांनो, धन्यवाद.